हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आपण बनवतोय बटाटा वडा। ते बघा बटाटे सगळे शिजवून घेतले आणि नंतर बटाटे सोलून घेतले, म्हणजे वरची साल काढून घेतली आणि ते सोलून घेतले हाताने स्मॅश करून। त्याच्यानंतर कढईत तेल गरम केलं, मोहरी टाकली, जिरे टाकले। हे बघा जिऱ्यांना असं हातावरती जरा सोडून टाकले ना की त्याचा एक स्वाद वेगळाच येतो। आणि कढीपत्ता टाकला, हे बघा कढीपत्ता टाकला। आणि त्याच्यानंतर आपण एक वाटण तयार करून केलं, हिरवी मिरची, लसूण आणि आलं, ते मिश्रण मसाला टाकून घ्यायचा आणि ते परतून घ्यायचं वाटण सगळं। त्याच्यामध्ये हळद, टाकून परत एकदा हलवून घेतलं आणि नंतर धना पावडर जास्त टाकायची, म्हणजे छान येतो स्मेल, वास त्याचा, म्हणजे स्मेल चांगला येतो। आणि मीठ टाकून घेतलं आणि मिश्रण चांगलं परतून घ्यायचं, ते खमंग असं होईपर्यंत। आणि त्याच्यानंतर जो बटाटा आपण कुस्करून घेतलेला तो टाकलाय। हे बघा मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झाली आहे। त्याच्यानंतर हे बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि खायचा सोडा टाकला आणि हे मिश्रण सगळं तयार करून घेतलं। आणि आपण जी बटाट्याची भाजी केलेली त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। हे बघा असे एकसारखे सगळे गोळे तयार करून घेतले। तर आपण आता वडे तळून घेऊया। जास्तच तेल ठेवायचं, जेणेकरून खालती कमी तेल ठेवलं ना खाली वडे चिटकतात आणि मग वडा फुटतो। असं थोडं जरा जास्त तेल घेतलं त्याच्यामध्ये तळलं ना की वडे छान येतात। हे बघा आता मी 4 वडे सोडलेत त्याच्यामध्ये। हे बघा अजिबात चिटकला नाही, काय नाही, वडा एकदम मस्तपैकी असे वडे आपले तळून तयार झाले। तर कसा वाटला तुम्हाला हा वडापावचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।